नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर वायू भरती घोषित करण्यात आलेली असून त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. या भरतीच्या माध्यमातून आपण उत्तम करिअर आपली स्थापित करू शकता किंवा आपल्याला देशसेवा करायसुद्धा संधी ह्या भरतीच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा त्याचबरोबर चांगलं करिअर आणि देशसेवा ही या भरतीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तर आता आपण बघितलं अग्निवीर सेवा पद हे नक्की काय आहे. तर भारतीय हवाई दलात आपण 4 वर्ष देशसेवा करण्याची संधी मिळते आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आपण कोणत्याही प्रशिक्षण किंवा व्यावसायिक अनुभव या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर 4 वर्ष कंप्लीट केल्यानंतर आपल्याला अग्निवीर भरतीच्या झाल्यानंतर आपल्याला सरकारकडून विशिष्ट असं पेमेंट मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इतर क्षेत्रातसुद्धा संधी मिळणार आहे. तर यामध्ये पदाची माहिती जर बघितलं आपण तर अग्निवायू इनटेक असं हे पदाचं नाव देण्यात आले. अजून पदसंख्या जी आहे ती घोषित करण्यात आली. नक्की पदसंख्या कधी असणार आहे किंवा किती असणार आहे हे आपल्याला सांगण्यात येणार आहे नंतर. आता ह्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार? जर शैक्षणिक पात्रता विचार जर आपण केला तर 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आपण असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण 12वी करत असताना मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश विषय आपल्याला असणं आवश्यक आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. 50% गुणांसह आपण 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जर इंजिनिअरिंग डिप्लोमा 2 वर्षाचा केला असेल, फॉर एक्झाम्पल जर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल हे सर्व नावं देण्यात आहे. यापैकी कोणताही जर आपण डिप्लोमा केला असेल तरीसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहोत. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता या भरतीसाठी शारीरिक पात्रता काय याचा जर आपण विचार केला तर शारीरिक पात्रता आपल्याला अशी देण्यात आली आहे की पुरुष उमेदवारासाठी उंची ही किमान बघितलं तर 152 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि छाती जर बघितलं 77 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. उंची 152.5 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर प्लस फुगवून 5 सेंटीमीटर होणं आवश्यक आहे. महिला उमेदवारासाठी तर उंची 152 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता यासाठी अर्ज करताना वयोमर्यादा काय आहे तर 1 जानेवारी 2025 ते 1 जुलै 2008च्या दरम्यान जन्म झाले उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता अर्ज जर आपण करत असणार अर्ज करत असताना आपल्याला ₹550 प्लस GST अशी आपल्याला अर्ज परीक्षा शुल्क आपल्याला भरायचं आहे. महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख ही आता सांगण्यात आली आहे की 7 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जर बघितली 27 जानेवारी असणे. ऑनलाईन परीक्षा सुरू होण्याची तारीख 22 मार्चमध्ये आपण इथं ही परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. अजून जर आपल्याला भरपूर वेळ आहे. या वेळामध्ये आपण परीक्षेची तयारी करू शकता. 7 जानेवारीला अर्ज करा, 27 जानेवारीपर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात आणि ऑनलाईन परीक्षा ही 22 मार्च नंतर होणार आहे. आता नोकरीचं ठिकाण जर बघितलं आपण की जिथं पण इंडियन एअर फोर्सचे जे बेस असणार आहे तिथं आपल्याला नोकरी करण्याची सुवर्ण संधी इथं मिळणार आहे. मग ऑल इंडिया कुठं पण एअर फोर्सचे बेस असू शकतात तिथं आपल्याला भरती झाल्यानंतर हजर राहावे लागणार आहे. आता इथं आपण तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून महत्त्वाच्या लिंक्स पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही माहिती देत आहे. जसे की आपण बघू शकता PDF डाउनलोड करण्यासाठी क्लिक करायचं, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करायचं आणि अधिकृत वेबसाईटला इथं क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती. या भरती संदर्भात आणखी काही प्रश्न किंवा शंका असतील जरूर आम्हाला कळवा. मित्रांनो, एअर फोर्समध्ये सुवर्ण संधी मिळत आहे आपल्याला नोकरी करण्याची. आपण जर इंडियन आर्मी किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीसाठी ज्या आर्म फोर्स असतात जसे की आर्मी असो, एअर फोर्स असो, नेव्हीची तयारी करत असाल आणि जर आपल्यासाठी ही जर सुवर्ण संधी योग्य वाटत असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने 7 जानेवारीनंतर अर्ज करायचा आहे. देशसेवा त्याचबरोबर चांगल्या संधी, प्रतिष्ठा आणि समाजात एक चांगलं स्थान या नोकरीच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भरती संदर्भात नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून केले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.